राज्यामध्ये शेतकरी सध्या पेरणीची तयारी करतोय, पण अशा वेळी त्याला बोगस बियाण्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। जळगावातल्या अकुलखेडामध्ये पोलिसांनी कापसाच्या बोगस बियाण्यांचे तब्बल 281 पाकिटं जप्त केलेली आहेत। कृषी विभागाने सुद्धा शेतकऱ्यांना बियाणं खरेदी करताना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। जळगाव पोलिसांनी राशी 659 कापसाच्या बोगस बियाणांची 281 पाकिटं जप्त केली। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासोबत केलेल्या कारवाईत कापसाच्या बोगस बियाणांचा व्यवहार उघडकीस आला। सोपडा तालुक्यातील अकुलखेडामध्ये ही कारवाई करण्यात आली। यामध्ये बोगस बियाणांचं मोठं रॅकेट असण्याचा अंदाज पोलीस वर्तवतात। एकूण आजच्या कारवाईमध्ये 281 बियाणाची बनावट पाकिटं ज्याची किंमत 2,24,000च्या दरम्यान आहे असे पकडण्यात आले। एक चांगली गोष्ट झाली की पावसाळ्याच्या पूर्वी किंवा पेरणी होण्याच्या पूर्वी ही पाकिटं ताब्यात घेण्यात आली, जेणेकरून शेतकऱ्यांचं जे भावी नुकसान झालं असं ते टाळता आलं। कारण काही शेतकऱ्यांचा पूर्वीचा अनुभव पण असा आला आहे की अशा प्रकारची बनावट बियाणे घेऊन त्याच्यातून काही पेरणी जरी केली आणि जरी बाकी सर्व सुविधा देऊन सुद्धा पिकाचे उत्पन्न होत नाही, त्याचं कारण ह्या बियाणामध्येच खोट असते। कापसाच्या वाणावर राज्यात बंदी आहे, पण इतर राज्यांमधनं हे बियाणं मागवलं जातं आणि दलालांकडनं अवैध विक्री केली जाते। बऱ्याचदा मागणी लक्षात घेऊन बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारलं जातं, त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे। बनावट बियाणं है, बनावट जो बीज है उसके आपने को वेरीफाई करने के लिए उसकी जो साइज है पैकेट की ओरिजिनल पैकेट से उसकी साइज थोड़ी कम है, पहला बात। तो दूसरी बात है कि उसका जो पैकिंग है वो प्लेन स्टिचिंग है, सिरेटेड है नहीं। और जो कस्टमर केयर है पीछे का बात सबसे बढ़िया, कस्टमर केयर के वहाँ उन्होंने कुछ लिखा नहीं, जो उनका बार कोडिंग है उसके नीचे जो कस्टमर केयर है वो कुछ लिखा नहीं। और चौथी बात जो सिल्वर जो लाइन है, सिल्वर जो पट्टी है वो तुरंत निकल जाती है, वो तुरंत ऐसी पट्टी निकल जाती है। और जो ओरिजिनल कपास का पैकेट है उसको सिल्वर पैकेट कभी निकलती नहीं है। इसलिए किसानों ने 3-4 तरीके देख के बीज के बारे में जांच करिए और संपर्क हमारे कृषि अधिकारी तालुका के और पंचायत समिति से संपर्क कीजिए। ज्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांची ओळख होत नाही त्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडून या संदर्भातलं मार्गदर्शन मिळवावं। तसंच कुणी जर अशा पद्धतीची विक्री करताना आढळलं तर त्याची माहिती त्वरित पोलीस किंवा कृषी विभागाला द्यावी, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलंय। जळगावहून चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।